जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जीके सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। उद्या 18 सप्टेंबरला जी सुप्रीम कोर्टमध्ये पेसा भरतीची हेअरिंग होणार आहे, या पेसा भरतीला साहेब आता तरी न्याय द्या आणि अंतिम निकाल देऊन तारीख पे तारीखचा जो खेळ चालला आहे याला कुठेतरी पूर्ण विराम द्या। कारण 1 वर्षापासून पेसा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी हा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, नाहीतर येणारे आदिवासी वादळ या सरकारला झेपायचे नाही। कारण आदिवासी समाज हा शांत स्वभावाचा समाज आहे आणि याचा फायदा या सरकारने घेऊ नये। कारण समुद्र जिथे वरून शांत दिसतो त्याच ठिकाणी त्याची खोली जास्त असते। त्यामुळे या सरकारने आदिवासी मुलांचा अंत बघू नये आणि पेसा भरती संदर्भात योग्य निर्णय घेऊन या पेसा क्षेत्रातील मुलांना नियुक्ती देण्यात यावी, नाहीतर याची किंमत येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला नक्कीच मोजावी लागणार आहे। त्यानंतर 18 सप्टेंबरला होणाऱ्या पेसा केसचं स्टेटस आपण चेक करूया। सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर आल्यानंतर स्टेटसवर क्लिक करा। त्यानंतर इथे डायरी नंबर सिलेक्ट करा आणि आपल्या पेसा केस हेअरिंगचा डायरी क्रमांक 40524 आहे आणि डायरी इयर 2023 आहे। हे टाकल्यानंतर खाली हा कॅप्चा टाका आणि ते सर्च म्हणा। त्यानंतर असे पेज ओपन होईल। इथे डायरी नंबर दिसतो, इथे केस नंबर दिसतो, पेटिशनर सामाजिक विकास प्रबोधिनी आणि रिस्पॉन्डंट कोण आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र। आणि इथं केसचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता, पेंडिंग दाखवते। आणि ॲक्शन व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा डायरी क्रमांक दिसतो, इथे केस नंबर दिसतो आणि इथे स्टेटस बघू शकता तुम्ही, पेंडिंग। टेंटॅटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन कॉम्प्युटर जनरेटेड, म्हणजे अंदाजित तारीख तुम्हाला इथे कॉम्प्युटर जनरेटेड झाली आहे ती दाखवते। आणि जर ही डेट लिस्टेड झाली असेल तर ती इथे दाखवतो तुम्हाला। आणि कोणत्या न्यायाधीशांच्या बेंचवर ही हिअरिंग होणार आहे इथे बघू शकता, 3 न्यायाधीशांच्या बेंचवर ही हिअरिंग होणार आहे। ऑनरेबल द चीफ जस्टिस म्हणजे स्वतः DY चंद्रचूड साहेब यांच्या उपस्थित ही हिअरिंग होणार आहे। आणि जस्टिस JB पार्डीवाला इथे बघू शकता आणि ऑनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा। इथे केस नंबर किती नंबरले, 18 नंबरला उद्याची हिअरिंग होणार आहे। आणि यापूर्वी देखील याच महिन्यामध्ये 2 वेळेस डेट लिस्टेड करण्यात आलेली होती, 4 सप्टेंबरला आणि 12 सप्टेंबरला। परंतु 4 सप्टेंबरला चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड साहेब यांची तब्येत बरोबर नसल्याने त्या दिवशी ते गैरहजर होते आणि पुढची डेट देण्यात आली। त्यानंतर 12 सप्टेंबरला सुद्धा लिस्टेड झाली होती, परंतु त्या दिवशी देखील विपक्ष पार्टीचे वकील गैरहजर असल्याने त्या दिवशी देखील हिअरिंग झालेली नाही। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे का पेसा भरतीची हिअरिंग उद्या झाली पाहिजे आणि 1 वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना न्याय मिळावा हीच माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती। आणि मागच्या वर्षी 13 ऑक्टोबर 2023मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये हिअरिंग झाली होती, त्यानंतर एकदासुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालेली नाही। आणि याच महिन्यामध्ये 2 वेळेस केसची डेट लिस्टेड झाली होती, परंतु काही कारणास्तव ती झालेली नाही। त्यामुळे आशा करतो की उद्या हिअरिंग होऊन या पेसा क्षेत्रातील मुलांना न्याय मिळेल। तुम्ही इथे देखील बघू शकता लिस्टिंग डेट्स, याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे पण बघू शकता 18/9/2024 ही डेट लिस्टिंग झालेली आहे। इथं टेस्ट दाखवते, ऑर्डर्स इनकम्प्लीट मॅटर्स, पर्पज नॉट रिचड आणि जजेस कोण आहे ती इथे पण बघू शकता तुम्ही। आणि इथे स्टेटस लिस्टेड दाखवते, तुम्ही चेक करू शकता। तुम्ही इथे देखील बघू शकता 12/9/2024ला सुद्धा लिस्टेड झाली होती, परंतु हिअरिंग झालेली नाही। त्यानंतर 4/9/2024ला सुद्धा लिस्टेड झाली होती, परंतु या दिवशी देखील हिअरिंग झालेली नाही। आणि सरकारला आणि जे आदिवासी समाजाचे 24 आमदार आहेत यांना विनंती आहे की पेसा भरतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। कारण तारीख पे तारीख हा खेळ खेळून हे सरकार आदिवासी समाजाच्या
मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत। पेसा क्षेत्रातील बाकीचे मुले पगार घेत आहेत आणि केवळ या हेरिंगमुळे आदिवासी मुलांना नियुक्ती देण्यात आलेली नाही। आणि सुप्रीम कोर्टाने कोठेही म्हटले नाही की पेसा भरती स्थगिती करा किंवा पेसा क्षेत्रातील मुलांच्या नियुक्ती थांबवा। तरी देखील या सरकारने जाणून बुजून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा वेगळा अर्थ घेऊन या भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे। आणि 29 ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जी बैठक झाली, या बैठकीमध्ये आदिवासी समाजाला खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे। कारण या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते की 15 सप्टेंबरपर्यंत पेसा पदभरती पूर्ण करण्यात येईल। परंतु कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये, महसूल डिपार्टमेंट असेल, वन खातं असेल, शिक्षक भरती असेल, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाली केलेल्या नाहीत आणि केवळ आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यात आलेली आहे। आणि पेसा क्षेत्रातीलच बाकीच्या मुलांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि या केवळ पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनाच नियुक्ती देण्यात आलेली नाही। आणि सुप्रीम कोर्टाने कोठेही म्हटलेले नाही की पेसा भरतीला स्थगिती द्या किंवा आदिवासी मुलांच्या नियुक्ती थांबवा। तरी देखील या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरअर्थ काढत पेसा भरतीला स्थगिती दिली आणि केवळ आदिवासी मुलांच्या नियुक्ती थांबवण्यात आल्या। आणि जर उद्या 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टमध्ये हेरिंग झाली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला आदिवासी समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचबरोबर जे आदिवासी समाजाचे 24 आमदार आहेत त्यांना पण धडा शिकवण्याची वेळ आली आहे। कारण पेसा भरती स्थगित होऊन 1 वर्ष पूर्ण होईल आता आणि या पेसा भरतीसाठी या आदिवासी आमदारांनी काय केले असा सवाल त्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे। आणि जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय होतो तेव्हा 2 ते 3च आमदार पुढे येतात। बाकीचे 20 ते 22 आमदार कोठेही आवाज उठवताना दिसत नाहीत आणि आदिवासी समाजाला खोटी आश्वासने देऊन त्यांचा केवळ वोटर बँक म्हणून उपयोग करून सत्तेमध्ये येतात। अशा आमदारांना सुद्धा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारने पेसा भरतीकडे विशेष लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा। आणि माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की उद्या 18 सप्टेंबरला हेरिंग होऊन अंतिम निकाल द्यावा आणि या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना न्याय द्यावा, हीच विनंती। आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।